गृहमंत्री अमित शाह यांनी 2029 पर्यंत अंमली पदार्थ तस्करांच्या टोळ्यांचा नायनाट करण्याचा निश्चय केला आहे. भारतात पसरलेले संघटित अंमली पदार्थ नेटवर्क मोडून काढण्यासाठीच्या एका केंद्रीकृत राष्ट्रीय प्रयत्नांचे हे संकेत मानले जात आहेत. सरकारच्या आकडेवारीनुसार 2024मध्ये सुमारे 25,330 कोटी रुपयाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 55% जास्त आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात हिरोईन, सिंथेटिक ड्रग्ज आणि गैरवापर करण्यात आलेली औषधे जप्त करण्यात आली आहेत. तज्ज्ञांनी सावध केले की केवळ जप्ती म्हणजे नेटवर्क नष्ट करणे नव्हे. याच्या यशासाठी पुरवठा साखळ्या रोखण्यासाठी निरंतर आंतरराष्ट्रीय सहकार्य, नेटवर्कचा नकाशा तयार करण्यात आणि डेटा आधारित पोलिंगसह इतर प्रयत्न आवश्यक असतील. आव्हाने जागतिक आहेत आणि अंमली पदार्थाचा व्यवसाय केवळ भारतापुरता मर्यादित नाही. तस्करी पूर्वीपेक्षा अधिक अत्याधुनिक झाली आहे व जुन्या टोळ्या गुन्हेगारीचे तंत्रज्ञान कुशल गिग इकॉनॉमीमध्ये रूपांतरित झाले आहेत. जागतिक कोकेन उत्पादन ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहे आणि मागणी वाढत आहे. लॅटिन अमेरिकेत सुमारे $1,000 किमतीच्या 1 किलो कोकेनला युरोपमध्ये $1,25,000 जास्त किंमत मिळू शकते. देशव्यापी प्रतिमा सुधार आणि विल्हेवाट व्यवस्था करणे यांचा समावेश आहे.